अनेक वेळा प्रमोद यांनी देखील कर्णधाराची भूमिका साकारली. आता एक खेळाडू म्हणून, एक महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून आपण पाहतोय प्रमोदकडे. विशेषतः म्हणजे उल्लेख करेन प्रशांत याचा. इकडे डावखुरा फलंदाज आहे, गुणवत्ता विद्वत्ता ज्याच्याकडे आहे आणि 2025 ची सुरुवात देखील सुंदर केली. तो आहे एक मोठा खेळाडू प्रशांत. पुढील सत्कार आमच्या पुणे मंडळाचे सभासद राजू शांताराम आगरे यांनी स्टेजवर यायचं आहे. त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. तसेच पुणे मंडळाचे अध्यक्ष सचिनजी मोगरे यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. राजू आगरे आणि सचिन मोगरे लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. राजू आगरे यांचा सत्कार करतील प्रकाशजी आगरे. सचिन मोगरे यांचा सत्कार करतील अनंत रसाळ. आपण अतिथी देवोभव या कक्षाकडे आपण जातोय. मित्रांनो, खऱ्या अर्थाने मी नेहमी सांगेन की मान्यवर हे नेहमी गणिताच्या शून्यासारखे असतात. ज्यांच्या मागे उभे राहतात ना त्यांची किंमत वाढवत असतात. आज हे मान्यवर आमच्या मागे उभे राहिले म्हणून आजच्या या व्यासपीठाची किंमत वाढलेली आहे, या स्पर्धेची किंमत वाढलेली आहे. म्हणूनच आपण त्यांचा आदरातिथ्य सन्मान करत आहोत. कारण शून्य ज्यांच्या मागे उभे राहतो ना त्याची किंमत वाढत असते. रुपेंद्र गोला आखूटाब्याचा चेंडू क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न होता. बॅटची कडा घ्यायचा वेध होता, शक्यता होती. फसतोय प्रशांत. प्रशांतला स्ट्राईक दिली जाते. काहीस खेळपट्टीचं पाणी करतोय, गडबडतोय प्रशांत. प्रशांत 2025 मध्ये फॉर्म मध्ये येताना पाहायला मिळाला आपल्याला. किंग मैदान उसरगर गाजवला तो प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्याकडे विद्वत्ता आहे, गुणवत्ता देखील आणि टेनिस क्रिकेटचा विशेषतः अनुभव त्याच्याकडे आहे. डावखुरा फलंदाज आहे, जर खेळला तर वादळामध्ये रूपांतर होऊ शकतो असा प्रशांत आहे. अगोडपचा चेंडू तो क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न, इथे दिशा दिली. खुश राहा आणि पुष्कर आणि खुश राहा अशी फलंदाजी आपल्याला प्रशांतकडून पाहायला मिळते आणि तब्बल 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू निर्धाव तज्ञाचा आपण चेंडू पाहिला, फाईन लेगला जाताना पाहायला मिळाला आपल्या चेंडू. एक नव्हे 3-3 शतरक्षक चेंडू खाली आले, पडले, धडपडले, अडवला, प्रोटेक्शन दिलं जाते आणि पण धावा मात्र मिळत आहेत 3 धावा. खाता देखील ओपन केला जातोय. गोलंदाज आहे रुपेंद्र. पॉवर प्लेचं षटक म्हटलं जातं. एकीकडे आपण T20 पाहतोय आणि पॉवर प्लेचं षटक म्हणजेच हाणामारीचं आणि कुटाकुटीचं षटक असतं. त्यामुळे बेधक आणि टिचून मारा करेल. टेनिस क्रिकेटमध्ये गोलंदाजाला जास्त लाईफ नसते मित्रांनो, तुटून पडतात फलंदाज. आणि जे मोठे फलंदाज असतात ना तर आपला नक्षा बदलून टाकतात गोलंदाजाचा. कारण जर टेनिस क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवायचा असेल ना तर संमिश्र गोलंदाजी फार महत्त्वाची आहे. मग टप्प्यामध्ये गतीमध्ये परिवर्तन सातत्याने गरजेचं आहे. पुन्हा रुपेंद्र आकुडब्याचा चेंडू तर वेगवान, हो 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 सुरेख, समजला नाहीये आणि विकेटचं बटन. पंचांचा आकाशाकडे बोट आणि येते मोठी विकेट. बॅक टू द पॅव्हलियन होतोय प्रमोद मळेकर. पण पहिला प्रमोद
मयेकर माघारी परतला, भोफळा न फोडता माघारी परतला. मोठा असं फटके देखील किंवा सूर गवसला नाहीये, बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये आणि बॅटला चाटून गेला. सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन विसावतोय आणि माघारी परतला. तंबुगुडे डकआउटमध्ये आपण पाहतोय प्रमोदला. मैदानामध्ये दाखल झालेला अष्टपैलू खेळाडू प्रफुल्ल मयेकर स्ट्राईकला आहे, ज्याच्याकडे हो मी म्हटलं की मोठा खेळाडू आहे, ज्याचं नाव बहुचर्चित आहे, तो आहे प्रफुल्ल मयेकर. ज्याला कोणत्याच गोलंदाजाचा नसे डर, तो आहे प्रफुल्ल मयेकर. चारच्या मदतीने धावसंख्या वधारली, धावसंख्या पुढे सरली, धावसंख्या होते 7. प्रशांतला सूर गवसणं फार गरजेचं आहे, कारण महत्वपूर्ण खेळाडू आहे तो केसीसी मधला, केदारनाथ कात्रज संघाचा. प्रफुल्लवरती स्वतः जबाबदारी घेतोय. प्रफुल्ल आपल्या खांद्यावरती क्रिकेटचा अनुभव देखील आहे, त्याच्याकडे गुणवत्ता आहे, तंत्रशुद्ध फलंदाजी करण्यामध्ये माहीर आहे प्रफुल्ल. गोलंदाजी मार्कवरती रुपेंद्र. 4 चेंडू फेकले गेले, 5वा चेंडू फेकेल रुपेंद्र. हो यॉर्कर चेंडू होता खराब, लॉंग ऑफला सरळ जातोय सीमारेषे पार. जय छत्रपतींचा छावा, मिळाल्या 4 धावा प्रफुल्ल मयेकर. स्पेअर लेगला चौकार आपण पाहिला, तदनंतर आता लॉंग ऑफला देखील चौकार आपण पाहिला. रुपेंद्रचा शेवटचा चेंडू शेष. चेंडू फेकेल आकुडब्याचा चेंडू, पुन्हा बॅटची कडा घेतली शतरक्षक ताईनात आहे. 1 धाव नक्की वेगाने पूर्ण केली जाते आणि 1 धावेच्या मधून धावसंख्या वधारेल. धावसंख्या होते पॉवर प्लेचा षटक क्रमांक 1 संपला आणि धावसंख्या होते 1-12. आता कोणाचे वाजणार 12 ते देखील येणारे चेंडू आणि येणारे षटक सांगतील. जाऊया ऐकूया आपण एक सुमधुर संगीत. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. आणि आपण पाहतोय मराठीमध्ये आपण प्रेरणादायी समालोचन देखील आपण पाहतोय. मी मनीष प्रगती दत्तानोडे आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि स्वागत देखील व्यक्त करतो. चला जाऊया, कमान आपण जाऊया, सगळ्यांना घेऊन जातोय मॅचकडे. प्रफुल्ल गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्राईकला देखील आहे प्रफुल्ल. पाहायचंय काय घडेल काय बिघडेल. पुन्हा हो हो हो, सुरेख सुरेख चेंडू. खेळपट्टीवरती जसा चेंडू पडला, एक विशिष्ट उसळी घेतली, सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. सुंदर सुंदर पाहायला मिळतोय प्रफुल्ल कडून गोलंदाजी. आपल्या संघासाठी ही महत्वपूर्ण गोलंदाजी मानली जाणार आहे, कारण दोन्ही बलाढ्य संघ, पंचक्रोशीत नावाजलेले संघ पाहतोय आपण. एकीकडे केदारनाथ हे नाव देखील ऐकलंय आणि एकीकडे रमजाई काळकाई कोंडे देखील आपण ऐकले. ते दोन्ही सांगा चांगलं नसीब बलवत तर प्रफुल्ल याचं जाईल का सीमारेषेकडे, पण नाही, थांबलं जाते आणि 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते एकूण धावफलकावरती 15. 1-5 लॉस ऑफ 1 विकेट. प्रमोद माघारी परतल्यानंतर प्रफुल्लने पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि स्कोअर बोर्ड हलता ठेवला, झपाट्याने देखील पुढे सरकवला. 2 चौकार आणि 1 तेहरी धावच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते 1-5, 15 धावा आपण पाहतोय. प्रफुल्ल मयेकर वैयक्तिक 12 धावांवरती खेळतोय. आता आहे प्रशांत, अजूनही शांत आहे. हो बॅटची कडा असेल का पाहायचंय, पण बॅटची कडा अपयश आणि नाराजी, शांतता, सन्नाटा पाहायला मिळतोय. बॅक टू द पॅलून होतोय प्रशांत.
नक्कीच आपण पाहतोय प्रशांतला सूर गवसला नाहीये, मोठा फलंदाज होता. पण नक्कीच जर मित्रांनो मी नक्कीच सांगेन की आपली सुरुवात जरी छोटी असली तर 16 हा मोठाच होईल आणि 16 नक्कीच केदारनाथ कात्रेंचा हा मोठा होईल. याच्या सर्व स्पर्धेच्या दरम्यान सुरुवात छोटी आहे. नक्की धन्यवाद सतीशजी तांबडे, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. आपल्या देखील मनपूर्वक आभार. मैदाना सतेश समजला नाहीये, सतेशला चेंडू एक उसळी घेतली चेंडूने प्रफुल्ल याच्या. चौथा चेंडू होता, सुंदर चेंडू फेकला, मारा केला, थांबवून ठेवलं सतेशला. धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा धाव फलकावरती आहे. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावरती आहे. 2 चेंडू फेकणं बाकी आहे दुसऱ्या षटकातील प्रफुल्लच्या गोलंदाजीमधील. सतेश स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला अजूनही आपण पाहतोय प्रफुल्ल, ज्याला आपण संधी देणं गरजेचं आहे. ओहो ताकद क्लास जातोय सरळ, बिग बिग बिग, ये है खतरों का खिलाडी सतेश. आपण जातोय 6च्या मदतीने धावसंख्या होते एकूण धाव फलकावरती 21 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रफुल्ल गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. ताकदलाची बॅटची कडा घेतली, पॉइंटच्या दिशेने निघून जातोय शतरक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावाचा कॉल केलाय सतेशने, धोका हा का ना का मामला आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते 23 धावा. इथे सतेश सुंदर फलंदाजी करताना पाहायला मिळालं. सतेश देखील सांगतोय दुसरों के दम पर उछलने वाले हम सिक्के नहीं है, हम खुद से चलने वाले इक्के है. स्वतःला सिद्ध करतोय सतेश आणि षटक क्रमांक 2चा देखील खेळ समाप्त. धावसंख्या होते एकूण धाव फलकावरती 23, लॉस ऑफ 2 विकेट. चला थोडंसं जलद गतीने सामना चला आणि पुढील होणारा खेळ सामना देखील आपण अनाउन्समेंट करतोय. वाघजाई माता क्रिकेट संघ कात्रण आणि आई मानाई क्रिकेट संघ पावनळ, दोन्ही संघाचे संगणक यांना विनंती आहे की आपण NFA कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. प्रणय गोलंदाजी मार्कवरती येतोय, एक महत्वपूर्ण गोलंदाज प्रणय. स्ट्राईकला असेल प्रफुल्ल, ज्याने मागील चेंडूवरती हल्ला बोल केला तो आहे, ज्याचा नावाचा बोल बोला तो आहे प्रफुल्ल मळेकर. आपण पाहतोय प्रणेश, हा खराब खराब मारा आपण पाहिला आणि त्याचा नजारा आपण पाहतोय. एका धावेत दुसऱ्या धावे देखील रूपांतर होतोय. एकूण धावा प्राप्त होतील अतिगाई संकटात नेऊ शकते. तुम्ही दोघेही महत्वपूर्ण खेळाडू आहात. अजून संदेश मैदानामध्ये दाखल होणं बाकी आहे. प्रफुल्ल आणि सतेशची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. वाईटचा इशारा आणि 2 धावा, अशा 3 धावा प्राप्त होतील. 3 धावेच्या मध्ये धावसंख्या होते एकूण 26 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिल्या 27 धावा, 29 धावा आपण पाहिल्या. पण केदारनाथ कात्रण संघाची प्रथम फलंदाजी करत असताना कदाचित मला वाटतं 35+ धावसंख्या बनू शकेल. जर आपण सरासरी पाहिली, खेळण्याची सरासरी जर पाहिली, धावांची गती पाहिली. पुन्हा आकुडब्याचा चेंडू होता आणि क्रॉस द लाईन जात आहे सरळ स्क्वेअर लेगला, येतोय सीमारेषा पार, केला बेडा पार, येतोय चौकार. चला जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करेन. श्री सोमेश्वर मित्रमंडळ संलग्न मुंबई कात्रण बेलांडेवाडी आयोजित श्री सोमेश्वर चषक 2025चा पहिला पर्व बॅटच्या रडारमध्ये आला नाही आहे. बॅटची कडा घेतली हवेमध्ये, बराच काळ राहिला. शतरक्षक वेगाने डीप मधून आला, खराब थ्रो आणि फायदा होतोय
पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण सुदीप कडून पाहतोय आपण आणि एकूण धावा होत आहेत. खराब खराब त्रोटी चुकांवरती चुका मित्रांनो. तुम्ही आयुष्यामध्ये 1000 चुका करा पण एक चूक 1000 वेळा करू नका, कारण अशी एक चूक देखील तुम्हाला पराभवाच्या छायेकडे घेऊन जाऊ शकते. धाव संख्या होते एकूण कुठल्या जात आहेत, धावून काढल्या जात आहेत 4 धावा कुठल्या जात आहेत आणि 4च्या मदतीने धाव संख्या होते 34. मी माशीच म्हटलं 35 प्लस केदारनाथ कात्रज संघाची धाव संख्या होऊ शकते, उभी राहू शकते आणि त्याचीच वाटचाल करतायत. त्याच दिशेकडे मार्गक्रम करताना पाहायला मिळतंय सतेश आणि प्रफुलची ही जोडी. प्रणेश काहीसा खराब गोलंदाजीचा नजारा पेश करतोय. प्रणेश पुन्हा कुणव्याचा चेंडू होता, फाईन लेगला जातोय, सरळ सीमा रेषेच्या बाहेर केला बेडा पार, मिला मौका या चौका. पण मित्र प्रणेश जर तू अशी गोलंदाजी केली ना तर सातत्याने तुला मोठे फटके येऊ शकतात, कारण तू खूप हा पिचला चेंडू फेकतोय एकतर आणि फलंदाजाला तितका वेळ मिळतोय जिथे जिथे सिलेक्शन किंवा निर्णय घ्यायचा आणि तो सिलेक्शन करतोय प्रफुल्ल. सुंदर शॉटचा सुंदर जागा देखील निवडतोय आणि चौकारामध्ये रूपांतर करतोय प्रणेश. कुल्हेनवरचा चेंडू आहे, मंगेश येतोय, चेंडू वरती थांबवले जाते आणि एक धाव नक्की मिळेल. एका धावेच्या मध्ये धावसंख्या होते एकूण 39. 39 धावा आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये सर्वाधिक धावसंख्या बनवणारा संघ जोरदार टाळ्या वाजवा या संघासाठी, केदारनाथ कातरणे या संघासाठी 39. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू फेकणं बाकी आहे. 2 चेंडू शेष. सतेश स्ट्राईकला हो कमबॅक केला आणि ते विकेटचं बदल माघारी परतावं लागेल सतेशला. मैदानात दाखल होत आता संकेत. पुढील सन्मान आहे सुनील बाईत यांनी स्टेजवर यायचं आहे. तसेच मंगेश आगरे यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. त्यांचा सत्कार अरविंद भडवळकर हे करतील. मंगेश आगरे यांचा सत्कार राजेशजी रसाळ हे करतील. तसेच आमचे सहमित्र आज खास हा सामना पाहण्यासाठी आले आहेत. वैभवजी पाटणे दापोलीतून आले आहेत, त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. चला आई मानाई क्रिकेट संघ पाहुणं
विनंती आहे, चला प्लीज माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर सहकार्य करा प्लीज. चला जास्त वेळ खर्च करता येणार नाही. सातत्याने आपण पाहतोय एक क्षणचित्र देखील आपण स्क्रीनवरती पाहतोय. मैदानाकडे वळताना आपण पाहतोय क्षणचित्र सरकार केला जातोय. ईश्वराला आराधना केली जाते, कारण माझा 11 मध्ये का स्थान आहे, माझा नंबर का आहे हे सांगितलं जाते. टिप्स दिल्या जातात कर्णधाराकडून. आणि 18 चेंडूमध्ये टार्गेट सेट केले कात्रज संघाने 46 धावांचं. चला नाणेफेकीसाठी विनंती करेन आई मनाई पावनळ आणि प्रतिस्पर्धी संघ तसेच वाघजाई. राजेशजी देवळे यांचं इथं आगमन झालं आहे, तरी आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. रामचंद्रजी रसाळ यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. चला सामन्याला सुरुवात करा, जास्त वेळ खर्च तसेच करू नका. वैभवजी पाटणे हे सुद्धा आलेले आहेत, तरी राजेशजी रसाळ त्यांचा सत्कार करायचा आहे. खरोखरच वैभवजी पाटणे यांचा आम्हाला खूप आदर असतो. मित्र अशी साथ असू दे. म्हणूनच मी सांगेन की एक उल्लेख करेन मित्र, की मित्र असे जोडावेत की छत्रपती शिवाजी महाराजांसारखे, की त्याने त्यांच्या मदतीने जग जिंकता येईल. आणि मैत्री अशी करावी की शंभूराजांसारखी, की मरतानाही भागीदारी करता येईल. चला स्टार्टअप करा पंच. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय संदेश, सुपर फास्ट आहे संदेश. आणि प्रफुल्ल सातत्याने आपण पाहिलं की प्रफुल्लला प्रथम गोलंदाजी दिली जाते, पण प्रफुल्लला थांबवलं गेलं, संदेशला निवडलं गेलं, संदेशवरती जबाबदारी गेली. आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक संदेशला दिले जाते. हाताळते कशा पद्धतीने येणारे चेंडू सांगतील. सामना केला, स्ट्राईकला आहे तो मितेश आणि नॉन स्ट्राईकला आहे मितेश आहे नॉन स्ट्राईकला, आणि स्ट्राईकला आहे रुपेंद्र. संदेशाच्या गोलंदाजी होती. गुड लेनरचा चेंडू होता, पाऊल बेचा षटक मध्ये गुदगुळ्या करत येते क्षेत्ररक्षक. वेगाने थांबवले गेलं प्रमोदने. पुढे होणाऱ्या सामन्याचा देखील नाणेफेक करत आहोत. वाघजाई क्रिकेट संघ कात्रण आणि प्रतिस्पर्धी संघ आईमानाई पावनळ या संघाच्या दरम्यान आपण पाहतोय. त्वरित निर्णय कळवायचा आहे. कोणाच्या बाजूने लागला? वाघजाई कात्रण या संघाच्या बाजूने निर्णय लागलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. संदेश गोलंदाजी मार्गदर्शक डावकुरा फलंदाज आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, पॉवर प्लेचा प्रफुल्ल येतोय चेंडूवरती, कोणतीही चूक नाही, अलगत लपकलं, पकडलं आणि कोणतीही मिस्टेक नाही. बॅक टू द पॅव्हिलियन व्हावं लागतंय. गडी क्रमांक 1 माघारी परततोय रुपेंद्र. हे क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला, काही घडामोडी आपण पाहिल्या. चला जलद गतीने घ्या. स्ट्राईकला आहे विशाल, नॉन स्ट्राईकला आहे तो रुपेंद्र.
विशालचा मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, झेल होऊ शकला असता, झेप घेतली, पळ पकडता आला, जातोय सरळ सीमारेषे पार. मित्रांनो झेप अशी घ्या की नावं ठेवणाऱ्यांची झोप उडाली पाहिजे. झेप घेतली होती पण चेंडूचा स्पर्श झाला नाही, येतोय सरळ सीमारेषे पार, येतोय चौकार. चारच्या मदतीने धावसंख्या 5 वरती जाऊन पोहोचते. विशालच्या बॅट मधून निघालेला सोमेश्वर ब्रँड हिट आहे, त्या बॅट काही संपर्क होत नाही या चेंडूचा. सुंदर कमबॅक केलं, संदेशने थांबून ठेवलं विशालला मोठा फटका खेळण्या वाचून. एक ज्याच्याकडे अनुभव आहे क्रिकेटचा, टेनिस क्रिकेटचा अनुभव आहे असा हा फलंदाज विशाल आपल्याला पाहायला मिळतोय रमजाई काळकाई कोंडी या संघाकडून. विकेट क्रमांक 3 वरती मैदानामध्ये दाखल होताना पाहिला विशाल आपण. मितेश माघारी परतल्यानंतर फलंदाजीसाठी आला विशाल. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला, चौकार मिळवला, नंतर निर्धाव मोठा फटका खायचं, ताकद लावले, घुटना देख, तमाशा देख, जातोय सरळ सीमारेषे पार, येतोय बिग हिट षटकार. खराब आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजाचा नजारा, कारण एकूण 4-5 चेंडू फेकले गेले. संदेशने एक विकेट प्राप्त जरी केला तरी विशालला तो रोखू शकत नाही, विशालला थांबवू शकत नाहीये. पण थांबवणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर बॅट खाली जर चेंडू दिले तर नक्कीच मोठे फटके खेळू शकेल विशाल. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन करावं लागेल, टप्प्यामध्ये परिवर्तन करावं लागेल संदेशला, कारण जरी 46 धावांचं आव्हान असेल तर त्याच पद्धतीने धाव गती ठेवण्याचा प्रयत्न करतायत हे फलंदाज विशाल आणि रुपेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. विशालने पहिला चेंडू चौकार, तदनंतर षटकार देखील आपण पाहिला. हो वेगवान हो, पण खराब चेंडू, बाहेर जाणारा चेंडू, ऑप्टमच्या बाहेर जाताना चेंडू आपण पाहिला. आणि स्वेर मारा, पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर, धावा येत आहेत अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते 12. आता कोणाचे वाजणार 12 या अंकाला देखील फार महत्व आहे संघटनेमध्ये. कारण मित्रांनो जेव्हा 12 वाजतात ना तेव्हा लहान मोठे काटे एकत्र येतात. मित्रांनो तुमचेही मतभेद विसरून संघटनेसाठी एकत्र या जर कोणाचे 12 वाजवायचे असतील तर. हो पुढे उडकायचा प्रयत्न, हीच गोलंदाजी फार महत्वाची आहे. षटकाची देखील समाप्ती, हे चेंडू फार महत्वाचे होते संदेश, कारण तुमचे स्लोवरचे चेंडू फार महत्वाचे होते. वेगाने खेळत होता विशाल, बॅट फक्त विरकावली गेली आणि नंतर गेला चेंडू, स्लोवरचा चेंडू आपण पाहिला आणि षटकाची देखील समाप्ती. षटक क्रमांक 1 चा खेळ संपतोय आणि मी जातोय धाव फलकावरती तुम्हाला घेऊन. धावसंख्या होते 12. आता गरज आहे आपण जाऊया, थोडीशी नजर टाकूया आपण स्कोर कार्ड कडे. 12 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे. एक गडी माघारी परतला. आपण पाहतोय आता मैदानामध्ये चेंडू सोपवला जाईल, संकेतच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. एक नवा खेळाडू, नवा उमदेचा खेळाडू, नवे संकल्प नवे ध्येय घेऊन उतरलेला हा खेळाडू आपण पाहतोय. संकेत हा नक्कीच विजयाचे संकेत देईल का ते सांगतील येणारे चेंडू, नक्की सांगतील आपल्याला. आपण पाहतोय महत्वपूर्ण, थोडंसं गतिमान करा पंच, वेळ फार आपल्याकडे कमी आहे, याची देखील नोंद घ्यायची, सर्वांनी सहकार्य करा प्लीज. संकेत पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल, चेंडू फेकेल, क्रॉस लाईन करायचा प्रयत्न, यष्ट उद्ध्वस्त. त्रिफळाची या स्पर्धेमधील पहिला त्रिफळ होतोय. माघारी परततोय रुपेंद्र, बॅक टू द पॅव्हलियन. रुपेंद्र आपल्या तालावरती नाचवतोय संकेत आणि माघारी परतवला तो रुपेंद्रला. जो मोठे फटके खेळत होता तो विशाल नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. आता मैदानामध्ये दाखल होतोय तो प्रफुल आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो जेव्हा कधी वाटले ना की आयुष्यात खूप खूप दुःख आहे, एकदा फक्त छत्रपती संभाजी महाराजांना आठवा, सारं दुःख तुमचं हरून जाईल. क्रिकेटमध्ये तेच देखील आहे मित्रांनो.
पुन्हा एकदा संकेत चेंडू फेकेल. हो 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 हो, सुरेख चेंडू, सुरेख अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. हीच लढाई दोन्ही बलाढ्य संघ का म्हटलं जातं, म्हणूनच त्यांची ओळख आहे. एक आपण पाहतोय रमजाई काळकाई कोंडे आणि एकीकडे केदारनाथ कात्रण संघ आपण पाहतोय. दोन्ही तुल्यबळ, दोन्ही बलाढ्य, ज्यांचा क्रिकेटमध्ये अधिराज्य नेहमी आपण पाहिलं. बहुचर्चित असलेले दोन्ही संघ सातत्याने या प्रतिस्पर्धी म्हणून आज आपण पाहतोय. एकीकडे कात्रण आणि एकीकडे कोंडे हा संघ आपण पाहतोय. सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये घडामोडी आपण देखील पाहतोय. संकेत पुन्हा गुळणेवरचा चेंडू उठवलाय, क्षेत्ररक्षक येतोय, कोणतीही चूक नाही, झेल पकडला जातोय हर्षद कडून आणि विकेटचं पतन होतंय. गडी क्रमांक 2चं पतन. आता रोमांचकता सामना पाहत नव्हते ते देखील पाहायला लागले, कारण महत्वपूर्ण लढाई या स्पर्धेतील ही मोठी लढाई आपण पाहतोय. हीच लढाई आहे या चमचमत्या मानाच्या सन्मानाच्या ट्रॉफीला स्पर्श करण्याची, जिंकण्याची, पहिला पर्व आपल्या नावावरती करण्याची लढाई आपण पाहतोय. अर्थातच श्री सोमेश्वर चषक 2025चं पहिलं पर्व आपण पाहतोय. ओ फक्त पुश करा आणि खुश राहा असा आपण शॉट पाहतोय आणि जातोय डीप कव्हर मध्ये, येतोय चौकार. फलंदाजी मार्क होती 4च्या मध्ये, धावसंख्या पुढे सरेल, धावसंख्या होती 16. आपण पाहतोय रंगतदार 16 देखील अलॉंग ऑफला येताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. हर्षद पुन्हा एकदा थांबवले, जखडून ठेवले, कोणतीही चूक करत नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय या हर्षद कडून. हर्षदसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वेगाने आला, उजव्या बाजूला दिशेने धावत आला, थांबून गेलं, प्रोटेक्शन केलं गेलं चेंडूचा आणि एक धाव नक्की मिळाली. आता नॉन स्ट्रायकर होता विशाल, जो झुंजार फलंदाजी करत होता तो स्ट्राईकला पोहोचतोय. आता काहीतरी घडामोडी होतील, संकेत वरती तुटून पडेल का ते देखील पाहावं लागेल. विशाल फलंदाजी केली होती मागील चेंडूवरती. तेज धूप में छाव की छाया, बाकी सब सोमेश्वर की माया. संकेत गोलंदाजी मार्क वरती, स्ट्राईकला आहे. विशाल पुढे क्रॉस करायचा प्रयत्न, अंगावरती चेंडू आणि हवेमध्ये राहिला, कोणतीही चूक नाही आणि विकेटचं पतन होतंय. मित्रांनो, मी नेहमीच लाईन सांगतो की मोबाईलमध्ये नेट टाकल्यावरती माणसं अडकतात, पाण्यामध्ये नेट टाकल्यानंतर मासे अडकतात आणि क्रिकेटमध्ये असं क्षेत्ररक्षण सजवलं, असं नेट सजवलं की मात्र असे मोठमोठे फलंदाज अडकतात. विशाल आता जर क्रीजवरती राहणं फार गरजेचं होतं विशालला, कारण मोठी धावसंख्या होती, ध्येय मोठे होतं, त्या पद्धतीने फलंदाजी देखील बहरत होती. विशाल याची थांबणं फार गरजेचं होतं, पण बॅक टू द पॅव्हिलियन होवं लागलं, परतावं लागलं. संकेतने जखडून ठेवलं आणि हवेमध्ये चेंडू राहिला, कोणतीही चूक न करता झेल पकडला गेला आणि बॅक टू द पॅव्हिलियन होवं लागलं. डकतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय विशाल. आता मैदानामध्ये दाखल हो झाला अरविंद. प्रफुल्ल आलाय तिसरं षटक घेऊन. ओ हवेमध्ये चेंडू आहे, पंचाचा इशारा नो, नो ची घंटा, नो आहे, फ्री हिट मिळेल. नो नो, पंचाचा इशारा नो. प्रफुल्ल, ज्याला तेज रफ्तार म्हटलं जातं, तेज रफ्तारने फेकणारा, एक कोकण कन्या एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो, तो हा प्रफुल्ल मळेकर. काहीस चर्चा करतात, घडामोडी करतात. चला जास्त वेळ खर्च करू नका प्लीज, सहकार्य करा. काहीस दुखापत आहे का? सबस्टिट्यूट खेळाडू उभा करा प्लीज. कात्रण संघ सबस्टिट्यूट खेळाडू उभा करा. चला आयोजक लक्ष द्या, दुखापतग्रस्त झालेल्या खेळाडूला आपण प्रथम उपचाराचा किट द्यायचा आहे.
प्रफुल्ल पुढील चेंडू फेकेल. पहिला चेंडू खराब होता. ओहो, शरीर एष्टीवरती आदळतोय. डोळे बंद करा. इथे मोठा विकेटचं बदन. इथे तुमचा निर्णय चुकतोय, तुमचा ताळमेळ अंडरस्टँडिंग चुकते आणि विकेटचं पतन व्हावं लागतं. स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये हा का ना मामला आणि विकेटचं पतन होतोय. बॅक टू द पॅव्हिलियन होतोय विनेश. मित्रांनो, लहरों से डर के नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तुम्ही कोशिश करत रहा मित्रांनो. नन्ही चिट्ठी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का ये विश्वास रगों में साहस भरता है. चढ़कर गिरकर उठना अच्छा लगता है. कोशिश करने वालों की हार नहीं होती है. हवेमध्ये चेंडू तारांना चुंबन करून येतोय, जातोय सरळ सीमा रेषे पार. ये खतरों का खिलाडी, येतोय बिगिट षटकार. त्यांना एक रुग्णाला व्हेंटिलेटर लावला जातो आणि त्याला जीवन संजीवनी प्राप्त होते. तसंच आता या सामन्यामध्ये आपण पाहिला, एक षटकार मारला आणि या सामन्यामध्ये एक रंगत निर्माण झाली. प्रफुल्ल तेज रफ्तारनी चेंडू फेकेल. कमी उंचीचा राहिला, जातोय सरळ खराब एष्टीरक्षण आणि जातोय सरळ एष्टीरक्षकाच्या मागे येतोय. कवत कापत चौपत येतोय. बेडा पार येतोय चौकार. ते हेच शिकायचं असते की जिंकला तर आवरता आले पाहिजे आणि हरला तर सावरता हरलं पाहिजे, सावरता आलं पाहिजे. पुन्हा एकदा रेच रफ्तार आणि चेंडू फेकला. क्षेत्ररक्षक त्यांना संकेत देतोय. डायरेक्ट हिट. क्या बात आहे. सुंदर, जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर सुंदर आपल्या संघासाठी. करो या मरोची लढाई लढत होता तो बाद झाला फलंदाज. निखिल माघारी परतोय. आता जातोय मैदानामध्ये दाखल होतोय संदेश. होतो त्या संकेतने नेम धरला आणि एष्टा उद्ध्वस्त केल्या. रक असते अंगामध्ये, जिद्द असते. माझ्या संघासाठी खेळायचंय, किती दुखापत झालेला असो. प्रफुल्ल कोकण कन्या एक्सप्रेस फुल टॉस. चेंडू ताकद दिले, वेगाने आला, जेल सोडतोय प्रफुल्ल. खराब क्षेत्ररक्षण प्रफुल्ल कडून. प्रशांत कडून खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या होते 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होते एकूण आणि 31 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. तिसरं षटक आहे. अजूनही मोठी धावसंख्या, मोठा ध्येय. स्लोअरचा चेंडू होता आणि खेळ देखील समाप्त. या सामन्यामध्ये विजय संपादन केला आहे तो कात्रन केदारनाथ संघ या संघाने आणि पराभवाला सामोर जावं लागते तो आहे रमजाई काळकाई कोंडे संघ. दोन्ही संघाचे मी अभिनंदन आणि आभार व्यक्त करेन. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि रमजाई काळकाई कोंडे यांच्या प्रतिनिधीला विनंती करेन की आपला सन्मान देखील आपण स्वीकार करायचा आहे. चला जाऊया आपण उमेशजी टेमकर सर यांच्याकडे, अतिथी देवो भव या कक्षाकडे, सन्मान सोहळ्याकडे. पुढील सन्मान प्रभाकरजी राळे हे इथे आवर्जून आलेले आहेत, तर आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. आमच्या गावचे शाखा प्रमुख महेंद्रजी आगरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येत आहे.